नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2024 आणि मित्रांनो 6 दिवसानंतर सुरू होणार आहे जानेवारी महिना. आणि मित्रांनो, जानेवारी महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे डिफरंट कंपन्यांचे क्वार्टर 3चे नंबर. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच 10 कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्याचे क्वार्टरली नंबरचे डेट आले आहे की त्या कंपनीचे क्वार्टरली नंबर कोणत्या तारखेला पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2894.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -11.96%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 26,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने 13 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 13 जानेवारी 2025ला आपले क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया एस-सी-एल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1892.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 29.76%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, एस-सी-एल टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 13 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 13 जानेवारी 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1903.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.28%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 8 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने 16 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 16 जानेवारी 2025ला क्वार्टरली नंबर डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 11,360.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 13.39%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.25 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने 21 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 21 जानेवारी 2025ला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1799.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.97%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14.25 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने 22 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 जानेवारी 2025ला आपले क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1298.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.53%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडने 25 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 25 जानेवारी 2025ला आपले क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 418.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये
18% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 35,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडने 28 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 28 जानेवारी 2025ला आपले क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 264 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -2.44%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 33,000 करोड रुपयांचा. मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने 28 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 28 जानेवारी 2025ला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया कॅम्सबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,922.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 85.24%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 24,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कॅम्सने 29 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 29 जानेवारी 2025ला क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 6,890 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 44.40%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1.5 लाख करोड रुपयांचा. मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेडने 17 फेब्रुवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 17 फेब्रुवारी 2025ला क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.